सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। सुरुवातीला पाहूयात या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये भेट। धनंजय मुंडेंचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर मुंडेंच्या निवासस्थानी जात 2 दिवसांपूर्वी भेट घेतली। तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय? आमचा लढा सुरूच राहील, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलोय, त्यांच्या निवासस्थानी भेटलं। तब्येतीची विचारपूस करायला, तब्येतीची विचारपूस आणि लढा हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत। सुरेश धस, धनंजय मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो। मुंडे आणि धस यांच्यामध्ये फक्त मतभेद असतील तर दूर करा सांगितलं। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। हे दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। 15 ते 20 दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंनी जेवणासाठी बोलावलं होतं। त्या ठिकाणी धनंजय मुंडे अचानक आले। आमच्यात अर्धा तास चर्चा झाली। माघार घेणार नसल्याचं सांगितलं। सुरेश धसांकडून दुसऱ्या भेटीवरही स्पष्टीकरण। तपासामध्ये बावनकुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्यात मनभेद आहेत का मतभेद आहेत। आम्ही म्हणलं संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का? ते म्हणले काही मिटेल का? मी म्हणलं मिटणार नाही। धस मुंडे भेटीबाबत माहिती नाही, मला माझ्या भावासाठी फक्त न्याय हवा। धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। तर धस पुरावे देऊन न्यायासाठी लढणार असतील तर मलाही तीच अपेक्षा आहे, धनंजय देशमुखांचं वक्तव्य। दादा, जोपर्यंत या आरोपींना फाशी नाही होत, जे सगळे आरोपी जेरबंद नाही होत, तोपर्यंत दादा आणि सर्व जाती धर्मातील लोक या न्यायाच्या लढाईत आहेत, आणि आमची पण अपेक्षा ती आहे आणि मागणी देखील आहे। समाजानं सुरेश धसांवर विश्वास दाखवला होता, मात्र सत्तेच्या आहारी जाऊन धसांकडून दगाफटका होईल अशी अपेक्षा नव्हती। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मला नाही विश्वास बसत की धसांना मराठ्यांना धोका देऊन तसं करण। मला आणखीनही विश्वास बसत नाही। हे जर खरं असेल तर एवढा धोका मग फडणवीसांनी सुद्धा मराठ्यांना दिला नसेल। संतोष देशमुखांची क्रूर हत्या, त्यांच्या हत्येला वेगळं वळण लावायचं चाललंय असं दिसतंय। पुरावे नष्ट करण्याचा डाव दिसतोय। इतक्या लवकरच धस गद्दारांच्या यादीमध्ये जातील असं वाटलं नव्हतं, मनोज जरांगे पाटील यांचा आरोप। तुम्ही गद्दारीच्या यादीत जाऊन बसलात ना, हे मात्र दुःखदायक। आरोपी सगळे सुटून जाऊ शकतात, पुरावे नष्ट होऊ शकते, चार्जशीट सगळं फोडलं जाऊ शकतं। विरोधी पक्षातले आम्ही मुंडेंच्या राजीनाम्यावर ठाम। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। धस कुंभमेळ्याला जाऊन आल्यानं आध्यात्मिक झाले असतील असाही टोला। अजितदादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील हे एखाद्या भ्रमिष्ठाला पण वाटणार नाही। विरोधी पक्षातले आम्ही सगळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे या एका भूमिकेवर ठाम आहोत। सुरेश धस यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? धसांचं प्रेम एवढं उतू जात असेल तर मग एवढा सगळा मीडिया ट्रायल कशासाठी? सुषमा अंधारेंची टीका। पगड जातीच्या लोकांनी जो विश्वास आमदार धस यांच्यावर टाकला, आज त्यांनी तो विश्वास मातीमोल ठरवलाय। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सुरेश धस यांनी न्याय मिळवून देण्यासाठी शब्द दिला होता, मात्र आता त्याच्याशी प्रतारणा होत आहे। किळसवाणं राजकारण सुरू आहे। मुंडे आणि धस यांच्या भेटीवर अंजली दमाने यांची प्रतिक्रिया। आणि बावनकुळे देखील म्हणाले, तर त्याच्यानंतर मला अतिशय दुःख होतंय, राग येतोय की हे जे होतंय हे राजकीय सेटिंग न किळस येते या सगळ्याची मला।